श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 16 ते 31 जुलै पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. हा पंधरवडा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी कोणते नवे बदल घेऊन येणार आहे? नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल का? आर्थिक स्थिती सुधारेल की खर्च वाढतील? कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील का? प्रेमसंबंध, आरोग्य आणि प्रवासाच्या दृष्टीने कोणती काळजी घ्यावी लागेल? चला तर जाणून घेऊया सिंह राशीचे सविस्तर पंधरवड्याचे राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा पंधरवडा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आत्मविश्वास, प्रगती आणि नव्या संधींचा ठरणार आहे. रखडलेली काही कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. करिअर, व्यवसाय आणि आर्थिक क्षेत्रात सकारात्मक घडामोडी घडू शकतात. मात्र यशासोबत संयम आणि योग्य नियोजन राखणेही तितकेच महत्त्वाचे ठरेल. आपल्या नेतृत्व गुणांचा योग्य वापर केल्यास अनेक महत्त्वाच्या संधी तुमच्या बाजूने वळू शकतात. आरोग्य या पंधरवड्यात आरोग्याच्या बाबतीत सकारात्मक स्थिती राहील, मात्र स्वतःच्या दिनचर्येकडे दुर्लक्ष करू नका. कामाच्या व्यापामुळे शारीरिक थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप घेतल्यास शरीरात नवचैतन्य राहील. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास होण्याची शक्यता असल्याने संतुलित आहार घ्या. तेलकट आणि तिखट पदार्थांचे प्रमाण कमी ठेवणे हिताचे ठरेल. सकाळी चालणे, योग आणि प्राणायाम केल्याने मानसिक तणाव कमी होईल. जुन्या आजारांनी त्रास होत असेल तर उपचार अर्धवट सोडू नका. डोळे, पाठ किंवा सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो. प्रवासात आरोग्याची विशेष काळजी घ्या. सकारात्मक विचार आणि नियमित व्यायामामुळे ऊर्जा टिकून राहील. मानसिक शांततेमुळे कामात अधिक एकाग्रता राहील. योग्य जीवनशैली स्वीकारल्यास हा काळ आरोग्यदायी ठरेल. कौटुंबिक जीवन घरातील वातावरण आनंददायी राहील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य प्रत्येक कामात मिळेल. एखाद्या शुभकार्याची चर्चा घरात सुरू होऊ शकते. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. काही जुन्या गैरसमजांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. पालकांचे मार्गदर्शन योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. नातेवाईकांशी भेटीगाठी वाढतील. घरातील जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. घरासाठी आवश्यक वस्तूंची खरेदी होऊ शकते. शांत आणि प्रेमळ संवादामुळे नात्यांमध्ये गोडवा वाढेल. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मनाला समाधान देईल. करिअर आणि व्यवसाय करिअरच्या दृष्टीने हा पंधरवडा प्रगतीचा ठरेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. नोकरीत बढती किंवा मानसन्मान मिळण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळेल. व्यवसायात नवीन ग्राहक जोडले जातील. जुन्या व्यवहारातून आर्थिक लाभ मिळू शकतो. भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता ठेवा. नवीन गुंतवणुकीचा विचार करू शकता, पण पूर्ण माहिती घेऊनच निर्णय घ्या. स्पर्धकांवर मात करण्यात यश मिळेल. तुमचा आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण तुम्हाला वेगळी ओळख मिळवून देतील. सातत्यपूर्ण मेहनतीमुळे मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक जीवन आर्थिकदृष्ट्या हा काळ लाभदायक ठरण्याची चिन्हे आहेत. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. खर्च वाढण्याची शक्यता असली तरी त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होईल. बचतीवर भर द्या. मोठी खरेदी करताना बजेटचे नियोजन करा. व्यवसायातून अपेक्षित नफा मिळू शकतो. गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. कर्ज फेडण्याची संधी मिळेल. आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवा. पैशांबाबत कोणावरही अतिविश्वास ठेवू नका. योग्य आर्थिक नियोजन भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन प्रेमसंबंधांमध्ये विश्वास वाढेल. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. अविवाहितांसाठी नवीन नाते जुळण्याचे योग आहेत. वैवाहिक जीवनात प्रेम आणि समजूतदारपणा वाढेल. छोट्या मतभेदांवर शांततेने तोडगा काढा. जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. एकत्र प्रवासाचा योग येऊ शकतो. नात्यातील गोडवा वाढेल. कुटुंबातील मोठ्यांचा आशीर्वाद लाभेल. परस्पर सहकार्यामुळे अनेक समस्या सहज सुटतील. विश्वास टिकवणे हेच या काळाचे यशस्वी सूत्र ठरेल. शिक्षण विद्यार्थ्यांसाठी हा पंधरवडा मेहनतीचे फळ देणारा ठरेल. अभ्यासात लक्ष केंद्रित होईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम दिसतील. शिक्षकांचे मार्गदर्शन उपयोगी पडेल. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षित यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. नवीन कौशल्ये शिकण्याची संधी मिळेल. सातत्यपूर्ण अभ्यासामुळे चांगले गुण मिळू शकतात. आळस टाळून नियमित अभ्यास करा. भविष्यातील यशाचा मजबूत पाया या काळात तयार होईल. प्रवासासाठी हा काळ अनुकूल राहील. व्यवसाय, नोकरी किंवा कौटुंबिक कारणाने प्रवासाचे योग आहेत. धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळू शकते. प्रवासातून नवीन अनुभव मिळतील. वाहन चालवताना नियमांचे पालन करा. आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा. दूरच्या प्रवासातून लाभ मिळू शकतो.
नियोजन करून प्रवास केल्यास वेळ आणि खर्च दोन्ही वाचतील. निसर्गरम्य ठिकाणी भेट दिल्यास मानसिक ताजेपणा मिळेल. प्रवासातून नवीन ओळखी आणि संधी मिळण्याची शक्यता आहे. एकूणच प्रवास लाभदायक ठरेल. उपाय: रोज सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. रविवारी गहू किंवा गूळ दान करणे शुभ राहील. श्री स्वामी समर्थ किंवा भगवान शिव यांचे स्मरण करा. गरजूंना मदत करा आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. यामुळे ग्रहांची अनुकूलता वाढून अडथळे कमी होतील. एकूण हा पंधरवडा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, आत्मविश्वास आणि यशाच्या अनेक संधी घेऊन येणारा आहे. करिअर, व्यवसाय आणि आर्थिक क्षेत्रात सकारात्मक बदल दिसून येतील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील आणि प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. आरोग्याकडे थोडे लक्ष देत संयमाने निर्णय घेतल्यास हा संपूर्ण पंधरवडा यश, समाधान आणि प्रगतीचा ठरेल. हा पंधरवडा आत्मविश्वास, प्रगती आणि नव्या संधींनी भरलेला राहण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील आणि मेहनतीचे योग्य फळ मिळू लागेल. नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक क्षेत्रात अनुकूल घडामोडी घडतील तर कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. मात्र कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना घाई न करता विचारपूर्वक पाऊल उचलणे आवश्यक राहील. आरोग्याची योग्य काळजी, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या बळावर हा संपूर्ण पंधरवडा समाधान, यश आणि भविष्यासाठी भक्कम पाया घालणारा ठरेल. धन्यवाद.